हॅलो मित्रांनो, नमस्कार. बघा, आता आपण नवोदयची परीक्षा ही जवळ आलेली आहे. 18 जानेवारीला नवोदयची परीक्षा असणार आहे. मग आपल्याला त्याविषयीचा सराव जो आहे तो चालू करायचा आहे. तर या ठिकाणी आजच्या क्लासला आपण सुरुवात करूयात. बघा, या ठिकाणी आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे जी आपली एक्सरसाइज 1 आहे तिथून आपण सुरुवात करून पूर्ण एक्सरसाइज ज्या आहेत या 1 महिन्याच्या आत कंप्लीट करणार आहेत. मग त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या जे व्हिडिओज आहेत ते सगळे रोजच्या रोज मिळत राहतील. आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी 2023-24 मध्ये आपल्या क्लासेसचे आपल्या चॅनलचे 5 विद्यार्थी हे नवोदयला सिलेक्ट झाले होते. तुम्हालाही यांच्यासारखं सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला हवेत आणि ही जी सिरीज आहे म्हणजे पूर्ण क्लास, हे पूर्ण क्लास तुम्ही कंप्लीट करायला हवेत. तर तुम्हाला पूर्ण क्लासेस मिळणार आहेत, पूर्ण एक्सरसाइज मिळणार आहेत. फक्त तुम्ही रोज चॅनलवर या आणि हे व्हिडिओ बघत चला. संध्याकाळी 6:30ला तुम्हाला रोज व्हिडिओ मिळणार आहे. तर आज आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न जो आहे, पहिल्या एक्सरसाइज मधला पहिला प्रश्न जो या ठिकाणी स्क्रीनवर बघा. पहिला प्रश्न आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, 7,500 ही जी संख्या दिलेली आहे, 753-357, ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे? पुढीलपैकी कोणती संख्या ही आहे याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग आपण या ठिकाणी बघू शकतो 753 आणि 357. असं 753 357 आपण याला म्हणू शकत नाही, म्हणून आपले पहिलं ऑप्शन होणार नाही. 753 आणि 357 असं आपण त्याला म्हणत नाही. त्यानंतर 753,357 बघा, इथं 357, पण इथं जर बघितलं तर हे काय 357 आहे, म्हणून हे सुद्धा ऑप्शन याचं होणार नाही. आता इथं बघितलं आपण तिसरं ऑप्शन 753,000. बघा, ही संख्या जर आपण इथं लिहिली 753, त्यानंतर 357, तर ह्या संख्येला जर आपण वाचलं तर बघा कसं म्हणू शकतो आपण, एकक, दशक, शतक, हजार. मग इथपर्यंत हजार आहे तर हे इतके हजार आहेत किती, 753,000 आणि राहिलेले 357. म्हणजे या ठिकाणी सी ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. तर आपण अशा पद्धतीनं सी ऑप्शनला या ठिकाणी आपण टिक करू शकतो आणि आपलं उत्तर बरोबर येणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर बघा. तर या प्रश्नामध्ये काय दिले आहे, 168. आपण तो प्रश्न वाचून घेऊया अगोदर व्यवस्थित. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचणं समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि तो समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. बघा काय म्हटलं तर, 1, 4, 6, 8 आणि 9 अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपण काय करतो, तर या ठिकाणी मोठ्या अंकापासून सुरू करतो. मग मोठा अंक कोणता आहे, या या सर्वांमध्ये 9 हा सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर 8 आहे. त्यानंतर 6, 4 आणि 1, म्हणजे 98,641. कुठं आहे बरं 98,641? ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला हे दिसत आहे. ओके, चला त्यानंतर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला, बघा या ठिकाणी स्क्रीनवर पुढचा प्रश्न आहे, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्यांचे ते फरक किती? बघा, किमान 6 अंकी संख्या, किमान म्हणजे काय बरं, तर किमान म्हणजे कमीत कमी, किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे काय, किमान म्हणजे असतं लहान. आणि कमाल म्हणजे काय, कमाल म्हणजे मोठे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील, शब्द असे येतील. मग किमान म्हणजे काय, कमाल म्हणजे काय हे माहित पाहिजे. हे लिहून घ्या कुठेतरी. तुम्ही पूर्ण सिरीज, हे पूर्ण 15 चॅप्टर जर व्यवस्थित केले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. व्यवस्थित एक वही करा आणि पहिले एक्सरसाइज पासून जे सुरू करतायत नवीन, त्यांनी पूर्ण एक्सरसाइज पटापट लिहून काढा आणि माझ्यासोबत उत्तर सुद्धा सोडवा. मग किमान 6 अंकी संख्या पाहिजे. किमान 6 अंकी म्हणजे लहानात लहान 6 अंकी कोणते असेल बरं? त्यासाठी काय करायचं, एक काढायचं आणि त्याच्या पुढे 5 शून्य द्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5 शून्य. बघा ही झाली किमान 6 अंकी. आणि कमाल 4 अंकी म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी. तर
किमान जी कमाल जी संख्या असते त्याच्यामध्ये 9 असतात. मग 4 अंकी म्हणजे चार चार वेळा 9 लिहायचं आणि याला सोडवायचं. बघा मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला. ह्या हे जे शेवटचे 10 आहेत यातून आपण हातचा घेणार, इथं 9 लिहिणार. त्यानंतर मग इथे पण एक 9 येणार, इथे एक 9 येणार, इथे एक 9 आणि इथे शेवटी 10. बघा 10 मधून 9 गेला, एक राहिला. त्यानंतर 9तून 9 गेला, शून्य राहिला. 9तून 9 गेले, शून्य राहिला. 9तून 9 गेले, शून्य. आणि हा 9 खाली. तर आपलं उत्तर काय आलं आहे? 9 तीन वेळा शून्य आणि एक. 9 तीन वेळा शून्य आणि एक पुढे आहे, तर सी ऑप्शन मध्ये आपल्याला दिसते. म्हणजे सी ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न संपलेला आहे. नक्की तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्या. हा प्रश्न आहे आपला चौथा. चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? दशम स्थानी 9 असलेल्या विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान. आता किमान काय मी सांगितलं तुम्हाला आत्ताच. किमान म्हणजे काय असतं? किमान म्हणजे लहान संख्या. मग आपल्याला लहानी संख्या शोधायची आहे. पण कोणती? तर दशक स्थानी. दशक स्थानी 9 पाहिजे. मग हिच्यामध्ये दशक स्थानी 9 आहे, हिच्यामध्ये पण 9 आहे, हिच्यामध्ये पण 9 आहे, सगळ्यामध्ये 9 आहे. मग यातली लहानात लहान कोणती? तर बघा 2000 वाल्या मोठ्या होतील तर ह्या कट करून टाकू. आता आपल्याकडे 1092 आहे आणि 1290 आहे. मग याच्यामध्ये सुद्धा ही मोठी आहे. मग किमान पाहिजे आपल्याला, लहान पाहिजे, म्हणजे ए ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. काही प्रश्न आपण अशा पद्धतीनेही करू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला नक्की समजलं असेल. मग आता आपण जर पुढे बघितलं तर आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे. 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. 16 लाख. बघा आता या ठिकाणी याच्या सुद्धा आपण कट करून जाऊ शकतो. या मध्ये जर बघितलं तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 पर्यंत संख्या आहे. त्याला कट करून टाकू. त्यानंतर इथे बघा आपल्याला शेवटी 13 पाहिजे, पण इथं काय दिले? 30 दिले, म्हणजे हे सुद्धा होणार नाही. आता हिच्यामध्ये आहे पण याच्यात बरोबर आहे का बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. या ठिकाणी लक्ष म्हणजे 1 लाख होईल. आपल्याला किती पाहिजेत? 16 लाख पाहिजेत. म्हणून याला सुद्धा कट करूया. इथे बघा आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्ष म्हणजे 16 लाख आणि 813. अशा पद्धतीने आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. आपण डी या ठिकाणी याला टिक करूया. हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. समजतं आहे की नाही हे तुम्ही मला व्हिडिओला लाईक करून सांगा. जर व्हिडिओला लाईक केलं तर मला समजेल की तुम्हाला समजत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याकडे आहे बघा. अ, कमाल ते किमान. कमाल म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला काय, मोठी कमाल. काय केली? मोठी कमाल. मग मोठी ते किमान म्हणजे काय? लहान. हे आपल्याला लिहायचं. मग मोठीपासून लहानपर्यंत कसं? तर सगळ्यात मोठी पाहिजे, त्याच्यानंतर लहान पाहिजे, त्याच्यानंतर लहान पाहिजे. मग आता एक एक आपण यातला ऑप्शन एलिमिनेट करूया, म्हणजे कट करूया. हे असेल का? आता बघा इथं 16 आहे, नंतर 63 आहे, म्हणजे लहान्याकडून मोठ्याकडे, हे चुकलं. त्यानंतर आपण इथे बघूया 81 नंतर डायरेक्ट 16 नंतर 82, म्हणजे ही 16 लहान आतमध्येच आली. हे पण कट होईल. त्यानंतर इथे बघा 81, 82. 81 नंतर 82 म्हणजे 82 मोठी आपल्याला मोठी पाहिजे का? नाही, मोठ्याकडून छोटी पाहिजे, म्हणजे हे सुद्धा कट होईल. मग हे बघा हे बरोबर असणार 100%. 82 आहे, त्याच्यानंतर 81 आहे, त्याच्यानंतर 63 आहे, त्याच्यानंतर 13 आहे. म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे असलेला गट कोणता आहे? तर डी ऑप्शन असलेला गट हा मोठ्याकडून छोट्याकडे दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर बघा. 7वा प्रश्न. काय म्हटलं आहे यामध्ये प्रश्नामध्ये समजून घेऊया. तर प्रश्न काय म्हणतो? 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? लहानात लहान विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. मग आधी लहानात लहान संख्या कशी बनवायची ते बघूया. मग लहानात लहान जर संख्या म्हटलं तर आपल्याला काय करावं? सगळ्यात आधी एक, आणि ज्या संख्येमध्ये शून्य येतो, लहानात लहान संख्या बनवताना शून्य येतो, ते शून्य 2 नंबरला टाकायचा असतो. 1 नंबरला नसतो घ्यायचा. मग या ठिकाणी 2 नंबरला शून्य, त्यानंतर 3, त्यानंतर 4 आणि 5. आता ही संख्या बघा. ही संख्या कोणती आली आहे? ऑलरेडी विषम संख्या आलेली आहे. म्हणून हे उत्तर आपलं काय होणार आहे? बरोबर होणार आहे. म्हणजे किती? 10, 345. मग 10,345 कुठं आहे? तर ए नंबरच्या ऑप्शन मध्ये 10,345 आहे. या ठिकाणी आपण बघूया पुढे प्रश्न आहेत का आणखी. 8वा एक प्रश्न राहिलेला आहे.
2014च्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे जो आपल्याला करायचा आहे बघा या ठिकाणी. तर काय म्हटलं आहे या प्रश्नामध्ये, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ, प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेड यांच्यामध्ये कोणत्या संख्या असतील, तर आपण त्या शोधूया. बघा या ठिकाणी यांची बेरीज आधी किती होते ते बघायचं असेल तर ही पहिली ओळ आपण याची बेरीज करून घेऊ. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, म्हणजे आपल्याला 15 बेरीज पाहिजे, म्हणजे अशी झाली 15. आता इथं काय येईल बरं, 9 आणि 1 10, 10 आणि इथं काय ठेवून बघू आपण, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15 होतात. मग वायच्या ठिकाणी 5 ठेवूया. त्याच्यानंतर आता असं बघू, 4 आणि 5 9, 9 आणि किती 15 होतात, तर 9 आणि 6 15 होतात, म्हणून एक्सच्या ठिकाणी 6 ठेवू. आता ही एक लाईन राहिली फक्त, असं जाऊया किंवा असं जाऊया. तर 3 आणि 5 8, 8 आणि किती 7, 8 आणि 7 15. मग बघा या ठिकाणी आपण लिहू, एक्स साठी किती मिळाले आपल्याला 6 मिळाले. त्यानंतर वाय साठी काय मिळालं 5 मिळालं आणि झेड साठी काय मिळालं 7 मिळालं. तर 6 5 7 काय बरं, 6 5 7, 6 5 7 हे ए नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे. मग आपलं ए नंबरचं ऑप्शन बरोबर असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पहिली एक्सरसाइज पूर्ण केली आहे आणि अशाच प्रकारच्या एक्सरसाइज तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज या मिळणार आहेत 15व्या चॅप्टर पर्यंतच्या सर्व 2025च्या सिलेबस नुसार मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची, खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील. आणि डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण व्हिडिओच्या लिंक आहेत, जसं हा पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही करून घेणार आहे, जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सुद्धा नक्की तुम्ही बघायला विसरू नका. तर ते कनेक्टेड चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.